गेल्या 15 दिवसापासून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठा तडाखा या ठिकाणी लावलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे आपण जर बघतोय तर बळीराजाचा मोठं नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात दिसून येत आहे। एकीकडे आर्थिक संकटात सापडलेला हा बळीराजा, आता याच बळीराजाचं फळबागाचंही मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण जळगाव तालुक्यातील नशिराबाद या गावी आलेलो आहोत की या शेतकऱ्याने त्याच्या 6 एकरच्या शेतामध्ये कुठेतरी फळाची लागवड केली आणि या ठिकाणी डाळिंबाची लागवड या ठिकाणी केलेली होती। 3 वर्षापासून हे डाळिंबाचं झाड त्याने लावलेलं होतं, मात्र हे संपूर्ण झाड आता या 2-3 दिवसापासून 15 दिवसापासून जे पाऊस सुरू आहे, वादळी वारा सुरू आहे, त्याच्यामुळे हे झाड आता कुठेतरी जमीनदोस्त झाल्याचं चित्र दिसून येत आहे। एकीकडे याच झाडाला कुठेतरी आपल्याला फळं येताना दिसून येत आहे, डाळिंब येताना दिसून येत आहे, मात्र हेच डाळिंब आता कुठेतरी लालसर पडून हे संपूर्ण झाड आता खराब होण्याच्या स्थितीवर येताना दिसून येत आहे। आपण जर बघतोय तर या मुळापासून हे संपूर्ण झाड खाली झुकलेलं आहे। या शेतकऱ्याने कुठेतरी हातातोंडाशी यावा आणि कुठेतरी नफा मिळावा या उद्देशाने झाड फळबागाची लागवड केली, मात्र तसे न होता हे संपूर्ण झाडं जवळपास 1500 झाडापैकी 600 झाडं या ठिकाणी या शेतामध्ये कुठेतरी खाली पडल्याचे चित्र दिसून येत आहे। अर्ध्याहून जास्त झाडं या ठिकाणी खाली पडलेत आणि यामध्ये या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपल्यासोबत ते शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, किती एकर मध्ये तुम्ही या ठिकाणी डाळिंबाची लागवड केली, काय नुकसान झालं? आमचं 6 एकरामध्ये डाळिंबाची लागवड आहे। 3 वर्षाची लागवड केलेली आहे मी 3 वर्षापासून, पण त्या वादळी संकटामुळे निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही। आमचं फार नुकसान झालेलं आहे। वादळामुळे आमचे काही झाडं कोलमडून पडून गेले, अक्षरशः 600 झाड आमचे गेलेले आहे। फार मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे आमचं। किती लाखाचं नुकसान होऊ शकतं, काय एक अंदाज वर्तवला तुम्ही? आता 10 ते 15-20 लाखाचं नुकसान होऊ शकतंय। कोणी शासकीय प्रतिनिधी आले नाही का कृषी विभागाचे या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी? हा, आले होते कृषी अधिकारी, काही तलाठी ऑफिस मधले लोक आले होते। तर काय आश्वासन देण्यात आलं? तुम्ही मागे जे पंचनामे केलेत, मागेही देखील तुमचं नुकसान झालेलं होतं, त्याचाही मोबदला तुम्हाला मिळालेला आहे का आतापर्यंत? हो, आमचं 4000 केळी पडलेली होती 3 वर्षापूर्वी, तर आम्हाला 6000 रुपये मिळालेले होते तेव्हा। 4000 केळीचे त्यावेळेस जवळ 1500 रुपयाचे बाजार होते केळीला, ते काही नगण्य स्वरूपामध्ये भरपाई मिळाली होती। आता यावेळेस अपेक्षा आहे सरकारकडून की काहीतरी सरकार चांगली भरपाई द्यायला पाहिजे सरकारने। तर ह्या होत्या ह्या फळबाग विक्रेता, फळबाग करणाऱ्या या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की नुकसान भरपाई मिळते, मात्र हे नगण्य स्वरूपाची नुकसान भरपाई मिळते। 6 एकर मध्ये तब्बल 1500 झाडं लावली आणि 1500 पैकी 600 झाडं या ठिकाणी आता खाली जमिनीवर पडल्याचे चित्र दिसून येत आहे। कुठेतरी हा डाळिंब तयार होत असतानाच मात्र हा वादळी वारा आणि पाऊस आला, त्यामुळे हा तयार झालेला डाळिंब आता कुठेतरी काळा पडत चाललेला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याचं तब्बल 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणच्या या शेतकऱ्यांवर येऊन ठेपल्याचं दिसून येत आहे। तात्काळ नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत, मात्र यांना नुकसान भरपाई मिळावी आणि ते देखील चांगल्या स्वरूपाची नुकसान भरपाई मिळावी असंच मत या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।